तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, कलियुगामध्ये तुम्ही संत होऊ शकत नाही. थोडं जबाबदारीनं बोलतो, लक्ष नाही का. कलियुगामध्ये तुम्ही संत होऊ शकत नाही. आम्ही जसा परमार्थ केला तसे तुम्ही करू शकत नाही. खरं सांगा टाळकरी मंडळी, जसा परमार्थ श्री तुकोबरायांनी केला तसा आपल्याकडनं करणं शक्य आहे का? नाही महाराज, अजिबात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जसे आम्ही त्या पदापर्यंत गेलो, संत झालो, तसे तुम्ही होऊ शकत नाही. कलियुगामध्ये तुम्ही कथाकार व्हा, तुम्ही गायक व्हा, तुम्ही वादक व्हा, तुम्ही कीर्तनकार व्हा, पण तुम्ही संत होऊ शकत नाही. का? संत होणं फार अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत होणं फक्त कलियुगातल्या महाराज लोकांना तुम्ही कानानं ऐका. तुका म्हणे, तुम्ही ऐकारे कानी आणि आमूचे नाचणी नाचू नका. आम्ही जसा परमार्थ केला, जसे नाचलो, तसं तुमच्याकडनं शक्य नाही. नाही सांगा ना महाराज, आम्ही तुम्ही त्या ठिकाणी जसं सांगल तसा परमार्थ करण्यासाठी तयार आहे, पण आम्हाला संत व्हायचंय. ऐका चिंतन थोडं. तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो, संत होण्यासाठी मी त्या ठिकाणी घरातनं पहिलं पाऊल बाहेर टाकलं. ऐकता ना तुम्ही? संत होण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, मी घरातनं परमार्थ करण्यासाठी पहिलं पाऊल बाहेर टाकलं, तर माझ्यावर एवढं मोठं संकट आलं. माझी एकुलती एक पत्नी मरण पावली. ऐकता ना तुम्ही? संत होणं. पत्नी मरण पावली. तुकाराम महाराज म्हणतात, तर मी रडत बसलो नाही. उलट मी देवाला हात जोडे, देवा, ए पांडुरंगा, माझी बायको वारली ना, मेली ना, अरे बरं झालं, मी आता तुझं नामस्मरण करण्यासाठी काय झालोय? मोकळा झालोय. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली बरे या दुष्काळे. हा गेली बरी या दुष्काळे, गेली बरी या दुष्काळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली, बरे या दुष्काळे, पिढा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे, पिढा गेली, या दुष्काळे, पिढा गेली. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, संत होणं सोपं नाही. आम्ही परमार्थ करण्यासाठी घरातलं पहिलं पाऊल बाहेर टाकलं, तर आमच्यावर संकट आलं. पत्नी वारली तरी देवाला हात जोडावं लागतं, म्हणावं लागतं, चांगलं झालं, बरं झालं. आपल्याकडनं सोपं आहे का हो टाळकरी मंडळी? ओ टाळकरी मंडळी, न जाणो आपली एखाद्या म्हाताऱ्याची म्हातारी आता गेली समजा, तुम्हाला कीर्तनात कळालं, तर तुम्ही कीर्तन ऐकसाल का हो? बोला बोला, ऐकसाल का हो? तुम्ही रडत रडत घरी जासाल म्हातारीच्या नावानं, बरोबर की नाही? समजा पत्नीसाठी माणसानं रडत रडत घरी गेलं पाहिजे. संसारातलं प्रेम तुकोबरायांनी अनुभवलं होतं, म्हणून तुकोबरायाचे शब्द सांगतोय, प्रमाणाच्या वेगळं बोलणार नाही. माणसानं पत्नी मरण पावल्यानंतर, दुःखी झाल्यानंतर जरूर घरी गेलं पाहिजे. पण त्या पत्नीचं आपल्यावर, संसारातल्या लोकांचं प्रेम खरं असतं का हो? असतं का? नाही महाराज. बायकोचं प्रेम असतं, पण किती वर्ष? पत्नीचं प्रेम असतं किती वर्ष? 2 वर्ष. नवीन नवीन किती वर्ष? 2 वर्ष. संसारातलं प्रेम माझ्या गुरुवार यांनी सांगितलं होतं पाठामध्ये, रिवर्स गिअर टाकतं. संसारातलं प्रेम रिवर्स गिअर टाकतं, आणि परमार्थातलं प्रेम जसं जसं वय वाढतं तसं तसं वाढत जातं. बरोबर आहे की नाही? बायको प्रेम करते 2 वर्ष. एकदा का त्या मायमाऊलीला मुलगा झाला, तर त्या मायमाऊलीचं प्रेम कमी होतं. अर्ध प्रेम मुलावर जातं आणि अर्ध प्रेम आपल्या पतीवर राहतं. एकदा का त्या मायमाऊलीचा मुलगा शिकून मोठा झाला, नोकरीला लागला, आणि त्याला पत्नी आली, त्या मुलाला एखादा मुलगा झाला, मग त्या आजीबाईचं अर्ध प्रेम आपल्या मुलावर म्हणजे नातवावर जातं. अर्ध प्रेम नातवावर, अर्ध प्रेम मुलावर. म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवर होय म्हशीकडं, विठाला 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 विठाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःची पत्नी सुद्धा आपल्यावर खरं प्रेम करत नाही. ऐका बरं, सगळेजण ऐका, सगळेजण ऐका. स्वतःची पत्नी सुद्धा आपल्यावर खरं प्रेम करत नाही. अहो, ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, सुखदुःखाच्या गोष्टी सांगतो दादा, बरोबर आहे की नाही? तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, सोनं नाणं कपडा लट्टा सगळा देतो, ती बायको सुद्धा, पत्नी सुद्धा, तुकाराम महाराज म्हणतात, म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट बघते का नाही? ती म्हाताऱ्याला म्हणते, इथं खोकलू नका, घाण करू नका, कधी मरतं हे म्हातार. तुकोबरायाचे शब्द आहे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. स्वतःची बायको म्हणते, बाईल म्हणे खरं
मरता तरी बरे आणि नाशी येले घर थुंकून या म्हाताऱ्यानं सगळं घर थुंकून थुंकून नासवलंय. हे म्हातारं मरतं केव्हा? हा अनुभव तुकोबरायाला होता. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. विठाला 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 हा. म्हणून संत होणं एवढी सोपी गोष्ट नाही. माणसानं तर तसं देव झालं पाहिजे, माणसानं तर तसं संत झालं पाहिजे माझ्या दादांनो. पण खरं सांगू का मंडळी, थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. खरं सांगू का, संत होण्यासाठी पहिले अंतःकरणातले 3 काढावे लागतात. किती काढावे लागतात? 3 काढावे लागतात. काय काय काढावे लागतात? पहिला म्हणजे अंतःकरणातला लोभ काढावा लागतो. ऐका बरं, गोड चिंतन आहे. काय काढावा लागतो? लोभ काढावा लागतो. दुसरं म्हणजे अंतःकरणातला क्रोध काढावा लागतो. क्रोध काढावा लागतो. आणि तिसरं म्हणजे अंतःकरणातला काम काढावा लागतो. ज्यांचा काम क्रोध लोभ गेला ते संत झाले. विठाला 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 ज्यांच्या अंतःकरणातले 3 गेले ते संत झाले. नाथबाबांना जीवनामध्ये कधी राग आला का हो? बोला बोला, आला का हो? अहो, राग येण्यासाठी एका माणसाला त्या ठिकाणी सज्जनानो, त्या ठिकाणी पैठण त्या लोकांनी पैसे दिले आणि सांगितलं हे पानं खायचे. काय खायचे? पानं खायचे. आणि नाथबाबाला राग आणायचा. कसा? नाथबाबा गोदावरीमधनं सकाळी सकाळी स्नान करून वरती आले. हे पानाचा विडा तू खायचा आणि त्यात नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचं. ऐका बरं, कुणाला संत म्हणायचं. नाथबाबा वरती आले की नाही पुरुष मंडळी, तर तो मनुष्य पानाचा विडा खायचा आणि तोंडातली घाण नाथबाबाच्या अंगावर टाकायचा. ऐकताय ना तुम्ही? 1 वेळस, 2 वेळस, 3 वेळस नाही तर 108 वेळस तो मनुष्य नाथबाबाच्या अंगावर थुंकला. किती वेळस? बोला बोला, किती वेळस? 108 वेळस तो मनुष्य नाथबाबाच्या अंगावर थुंकला. अहो, थुंकून थुंकून किती थुंकणार हो? थुंकता थुंकता तोंडातलं रक्त बाहेर येऊ लागलं. आणि जो मनुष्य नाथबाबाच्या अंगावर थुंकला, नाथबाबा एक शब्द सुद्धा त्याला बोलले नाही. आणि तो शेवटी त्या ठिकाणी नाथबाबाला शरण गेला, बाबा मला माफ करा. काय त्या ठिकाणी तुमच्या अंगी शांतता आहे? मी 108 वेळेस तुमच्या अंगावर थुंकून सुद्धा तुम्ही मला आरे शब्दानं बोलले नाही. नाथबाबा म्हणतात थुंकणाऱ्याला कानाला म्हणायचं, संत अरे राजा, तुझे माझ्यावर उपकार झाले. तू जर माझ्या अंगावर 108 वेळेस थुंकला नसता तर मला त्या ठिकाणी गोदावरीचं 108 वेळेस स्नान घडलं नसतं. मी दररोज एकदा स्नान करून घरी जायचो. पण आज तू माझ्या अंगावर 108 वेळेस थुंकल्यामुळं मला 108 वेळेस त्या ठिकाणी काय झालं? गोदावरीचं स्नान झालं. थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा नाथबाबांनी मुक्ती दिली. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. विठाला 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 विठाला. तसं तुकोबरायाच्या जीवनातील आहे.